नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता थंडीचे दिवस आहेत आणि घरोघरी आपण पौष्टिक लाडू बनवले जातात, ड्रायफ्रूट्सचे, खारी खोबऱ्याचे, मेथीचे. तर त्यातलाच एक प्रकार मी आज करणार आहे, ते म्हणजे मेथीचे लाडू. आता ही एक वाटी मेथी घेतली आहे आणि आपल्याला हिला छान गुलाबी असं भाजून घ्यायचं आहे. रंग बदलीपर्यंत खरपूस असं आपण हिला भाजून घेऊया. पौष्टिक आणि एकदम छान असे लाडू तयार करायचे आहे. मेथी म्हटलं की कडू, तर आज आपण असे लाडू करणार आहोत की ते अजिबात कडू लागत नाही. या पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. आता आपण हिला सुंदर असं भाजून घ्यायचं आहे. मेथीचा आता रंग छान बदलून गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हिला गार करून घ्यायचं आहे. तर मेथीचे दाणे छान गार होऊन गेलेले आहेत. आता आपण यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून मस्त बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने मस्त बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे. 1 वाटी मेथी आपण दळलेली आहे. 1.5-2 वाटी म्हणजे आपल्याला या तेलामध्ये मेथीचं पीठ जे आपण करून घेतलं आहे ते भिजवायचं आहे. त्या प्रमाणात आपण तेल गरम करूया, जेणेकरून मेथीची पावडर छान भिजली पाहिजे. आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल आता छान तापून गेलेलं आहे. आता हे गरम तेल आपण गरमागरम तेल टाकायचं आहे या मेथीच्या कुटवर आणि मिक्स करायचे. तुम्ही हे तुपात पण भिजवू शकता. तूप तळून घ्यायचं आणि या पद्धतीने भिजवून द्यायचं. अजून थोडं तेल घालूया आणि आता आपल्याला हे छान गार झालं की आपण याला झाकून ठेवूया आणि 2 दिवस आपल्याला हे छान झाकून ठेवायचं आहे. मेथी आपली छान भिजून गेलेली आहे, म्हणजेच मेथी पावडर. असं भिजवून ठेवलं की मेथीचे लाडू अगदी आपण खाताना अजिबातच कडू लागत नाही, खूप छान लागतात. असे लाडू आज आपण करणार आहोत. आता लाडू करायला सुरुवात करूया. तर लाडू करण्यासाठी मी साहित्य तयार करून घेतलं आहे. 1 वाटी मेथी आपण भाजून पावडर करून घेतली होती आणि तिला भिजवलं होतं, तर ते हे आहे. आणि त्यासाठी घेतलेला आहे अर्धा किलो खोबऱ्याचा किस, 1/2 किलो खारीक आहे. ही काळी खारीक मी मस्त तिची बी काढून घेतली आणि तूप टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अशी ही 1/2 किलो खारीक आहे. आणि 1 वाटी काजू आहे, 1 वाटी बदाम आहे, थोडेसे अक्रोड आहे, थोडेसे मगज बी आहे, हे अळीव आहे आणि हा 1 वाटी डिंक आहे, वेलदोडे, सुंठ आणि जायफळ. आता आपल्याला सर्वात पहिले खोबरं भाजून घ्यायचं आहे. गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे आणि आता आपण त्यात थोडंसं घालायचं आहे साजूक तूप. तूप वितळलं की आपण त्यात खोबरं भाजून घेऊया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. खोबरं आपल्याला पूर्ण काळं नाही करायचं आहे, फक्त छान असं गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे. आता आपण याला एका बाजूला एका मोठ्या कढईत काढून घेणार आहोत. याच कढईत आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ही जी खारीक पावडर आपण करून घेतली आहे तिला थोडंसं परतून घ्यायचं आहे. हिला असं पटापट परतत राहायचं, नाहीतर करायला ती चिटकू शकते. आता ही खारीक आपल्याला खूप नाही परतायची आहे, फक्त थोडीशी गरम करून घ्यायची. खूप जास्त परतल्या गेली तर ती छान नाही लागणार. आपण लगेचच काढून घेऊया. खोबऱ्याच्या किसवरच आपण खारीक काढून घ्यायची आहे. तर या कढईत आपण तूप टाकून घेऊया, 1 ते 1.5 चमचा. सर्वात पहिले आपल्याला बदाम परतून घ्यायचे आहे. बदाम अर्धवट परतत आले की आपण त्यातच काजू पण टाकून द्यायचे आहे. काजू पटकन परतले जातात. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. हे थोडे साळे की लगेचच आपण यात टाकणार आहोत अक्रोड. हे पण परतून घ्यायचे. आता टाकायचे आहेत मगज बीज.
आणि हळीव हे पण आपण यात टाकून देऊया. थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे. ताटात काढून घेऊया. तर याच कढईत आपण वेलदोडे, जायफळ आणि सुंठ थोडंसं गरम करून यालाही मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे. गरम करून पावडर केली की छान पावडर होते. एका वाटीत काढून घेते डिशमध्ये. तर आपल्याला याच कढईमध्ये डिंक तळून घ्यायचं आहे. डिंक तळण्यासाठी तूप टाकूया. तूप तापलं की आपण त्यात टाकूया डिंक. असं बारीक वाटून घेतलेलं आहे, म्हणजे त्याला असं कुटून घेतलं होतं थोडंसं. बारीक डिंक तळला की आपल्याला याला मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे, म्हणजे आपण असं छान लाडूमध्ये टाकू शकतो. बाजूला काढून घेऊया. डिंक आपला छान तळल्या गेलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आता हा सर्व डिंक आपण हे आपलं खारीक आणि खोबरं जे आहे यावर टाकून द्यायचं आहे. आणि हे जे काजू, अक्रोड, बदाम हे जे आपण गरम करून घेतले होते ते गार झाले. यांनाही मिक्सरमधून अगदी दरदरीत फिरवायचं आहे, खूप बारीक पावडर नाही करायची. तर हे फिरवून घेते. या पद्धतीने आपल्याला हे असं जाडसर दळून घ्यायचं आहे आणि सर्व यावर टाकून द्यायचं आहे. सर्व दळून मस्त आपले हे साहित्य यावर टाकून द्यायचे. खोबऱ्यावर खारीक. आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. पाक करण्यापूर्वी सुंठ तेही मिक्सरला दळून घेते. हे पण आपण लगेच यावर टाकून देऊया. तर या कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे म्हणजे जवळजवळ वाटीभर तूप घेतलं तरी चालेल. वाटीभर तूप टाकून देऊया. तूप जरा वितळत आहे तोपर्यंत आपण हे जे सर्व साहित्य आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता तूप आपलं वितळून गेलं आहे. आता आपण यात टाकणार आहोत 2 वाटी गूळ टाकायचा आहे. आणि गोड फिके आपल्याला कसे हवे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. आता आपण याला मिक्स करून घ्यायचे. आणि आता हा थोडासा यात वितळत आहे तोपर्यंत आपण जी मेथी पावडर बनवून घेतलेली आहे ती आपल्या मिश्रणावर टाकून घेऊया. तूप आपल्याला कमी वाटत असेल तर आपण अजून 1 चमचा तूप घालूया. छान वितळून घ्यायचं आणि चाळत राहायचं आहे, नाही तर तो खाली चिकटून जाण्याची भीती असते. तर या साहित्यावर आपण ही जी मेथी भिजवून ठेवली होती, मेथी पावडर भाजलेली सुंदर खमंग अशी खूप छान वास येत आहे मेथीचा. तर हे आपण ह्या साहित्यावर टाकून द्यायचं आहे. पण मेथी भाजलेली होती, मस्त दळून घेतलेली आहे आणि ती 2 दिवस छान भिजलेली पण आहे. तर आपण ती यावर डायरेक्ट टाकून द्यायची आहे. हे पण आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आपला छान वितळून गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला याला लगेचच आपल्या सर्व मिश्रणावर टाकून द्यायचे आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे. हे पटापट मस्त चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा. तूप कडकडीत तापलेलं आहे. गूळ तूप मस्तच. वा, अतिशय सुंदर असे लाडू आपले होणार आहेत आज. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त एकजीव करून झालेलं आहे, अतिशय सुंदर असे. आणि आपण याला तर या पद्धतीने रगडून मस्त लाडू वळून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर असा लाडू बांधला जातो आहे.
खूपच छान. झटपट लाडू बांधला गेला. मस्तच. या पद्धतीने आता आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे. आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत. अप्रतिम चविष्ट अतिशय सुंदर असे लाडू झालेले आहे. अजिबात कडू लागत नाही, इतके सुंदर लाडू झालेले आहेत. तर आजच्या लाडूंची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. अप्रतिम.